लॅपटॉप उघडून महिला कर्मचारी ह्या काम करतायत। सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढून त्रासातून सुटका करावी अशी मागणी हे सर्वसामान्य मुंबईकर करतायत। सायन पनवेल हायवेला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे। या ठिकाणी अडकलेले प्रवाशात आपण बोलूया। सर, काय म्हणाल, किती वेळ झाला तुम्ही अडकलेला आहात? मला आता पाऊण एक तास तरी झाला आणि खोळंबा तर झालेच आहे, त्याच्यामुळे आता उशीर होणार, कामासाठी निघायचं आहे। शेड्यूल सगळं बिघडलंय, नक्कीच बिघडलंय। काय बरं, हे आंदोलन सगळं चालू आहे सगळं मुंबईमध्ये। आता ते त्यांचं राजकारण्यांचं काय, आपलं काय, आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला फेस तर करावं लागते। आता सरकारने तोडगा काढला पाहिजे लवकर। आता ते त्यांचा आहे ते विचार। लोक अडकलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी। आपण इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया। मॅडम, किती वेळ झाला अडकलाय तुम्ही? आता एक तास जास्ती झालाय। हो, एक तास जास्त झालाय। वैतागलो आले आम्ही, कधीपासून अडकलोय। तुमचं हे डायरेक्ट काम लॅपटॉप मधून चालू आहे गाडी? ऑनलाईन मग आता पोहोचणार तेव्हा ना, सणासुदीचे दिवस आहे, घरी जायचंय, पाया पडायला गणपतीच्या घरी, तर फसलोय कधीशी। इथं की ह्या ताई आहेत, त्या लॅपटॉप मध्ये काम करतात, 1-1.5 तासापासून त्या अडकलेले आहेत आणि शेवटी त्यांना आता आपल्या गाडीत बसून लॅपटॉप मध्ये त्यांना काम करावं लागत आहे। ऑफिसचं काम त्या गाडीत बसून करतात। त्यामुळे आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रतिक्रिया ते उमटू लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने संपूर्णपणे ट्रॅफिक ही जाम झालेली आहे आणि याच्यामध्ये आता मुंबईकरांचं मात्र हाल होत आहे। विनायक वडील, एबीपी माझा, नवी मुंबई। तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनांनी सरकारला आवाहन केलेलं आहे। व्यापाऱ्यांचा